हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंब्रेला प्लाझोची कटिंग बघणार आहोत. तर हे बघा, अंब्रेला प्लाझो. तर अशा पद्धतीने आपली प्लाझो असणार आहे, हिची आपण ही कटिंग बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर पूर्ण उंची घेतली 38 इंच, हिप घेतली 37, कमर घेतले 31. तर या मेजरमेंटनुसार अंब्रेला प्लाझोची आपण कटिंग करणार आहे. तर बघा, अगोदर मी असा पेपर घेतला, यावर मी तुम्हाला कटिंग दाखवते कशा पद्धतीने करायची. तुम्ही सेम तशीच कापडवर देखील करायची. तर खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा, आता हे असं मी कार्डशीट घेतलं आहे. हे बघा, डबल आहे. तर इकडनं फोल्ड बाजू आहे, ही फोल्ड बाजू आहे माझ्याकडनं. आणि हे बघा, असं इथं तुम्हाला दिसत असेल. तरी बघा, हे असे 2 फोल्ड घेतले मी. तर इथं बघा, तुमचं जी ही वीथ आहे, ही कापडची वीथ, तर तुमची जर 60 इंच असेल तर तुम्हाला 2 ते 2.5 मीटरमध्ये देखील तुमची प्लाझो कट होईल सर्कलवाली. आणि तुमची जर ही वीथ ही 45 असेल तर तुम्हाला 3-3.5 मीटरच्या वरती देखील कापड लागू शकतं. तुमच्या कापडची जी पण आहे तो किती, त्यावर तुमचे कापड लागेल. तर बघा, आता हे फोल्ड आहे, इकडनं देखील फोल्ड बघा, हे असं फोल्ड आहे. तरी इथे बघा, आता हा जो पॉईंट आहे बघा, असा तुम्हाला कापड देखील सेम याच पद्धतीने ठेवायचं आहे. आणि इथं असं फोल्ड करायचं आहे बघा. इथे तुम्हाला या कॉर्नरवर असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने आता फोल्ड केलं आहे बघा. ही फोल्ड बाजू आहे माझ्यासमोर आणि इकडनं ही ओपन बाजू आहे बघा. आता ही अशी ठेवून घेतली आहे बघा. तर बघा, हे असं फोल्ड केले. आता इथून तुम्हाला हिपचं मेजरमेंट टाकायचं आहे इथं. तर हिपचं मेजरमेंट किती बघा, आपलं 37 आहे. तर 37चा चौथा भाग काढायचा आहे. तर किती येईल, 37 भागिले 4 करायचं आहे. किती येईल, 9.25 इंच. ते हे मेजरमेंट येईल तुमचं. तर बघा, इथून आता तुम्हाला कापडवर सेम जे फोल्ड केले तिकडनं बघा, इथं असं 9.25 टाकायचं आहे. तर हे बघा, आता 9.25 टाकायचं आहे. याच्यामध्ये 1 इंच लूजिंग देखील आली पाहिजे. म्हणजे किती आलं पाहिजे तुमचं, म्हणजे 10.25 इंच आलं पाहिजे. समजलं, 1 इंच लूजिंगचं 10.25 आलं पाहिजे. तर ते कधी येईल, इथून तुम्हाला टेपाचा ठेवायचा आहे. आता एवढं माझं येणार नाही, कारण हे मी कार्डशीटवर तुम्हाला मेजरमेंट दाखवते. तुम्ही ती कापडवर सेम याच पद्धतीने घ्यायचं आहे. तर बघा, आता समज माझा कमरचा जो हिपचा चौथा भाग आहे तो आला आहे 4.5 इंच. किती आला आहे, 4.5 इंच आला आहे. तर बघा, इथं 4.5 मी असं मार्किंग करून घेते. आता इथे 4.5 मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला टेप ठेवून चेक करायचं. ते इथं किती येतं आहे, 5.5 इंच. तर हे बघा, इथून असं त्याच कॉर्नरवर टेप ठेवायचं आहे आणि असं 5.5 इंच पूर्ण सर्कलमध्ये तुम्हाला मार्किंग करायची आहे बघा. इथे अशी पूर्ण मार्किंग करून घ्यायची आणि हा राऊंड बनवून घ्यायचा. तर बघा, इथं जो गॅप आहे, म्हणजे बघा इथे चेक करा. तर बघा, इथे तुमची जी हिप आहे तिला भागिले 4 करायचं. किती आलं, 9.25. आणि त्याच्यात प्लस कधी करायचं आहे, इथून तुम्हाला हे बघा, इथून समज आता आपलं हे कार्डशीट आहे पण इथे एवढं येणार नाही. तुम्ही कापडवर इथून 9.25 टाकायचं आहे. इथून 9.25 टाकल्यानंतर बघा, इथून तुम्हाला असं मार्किंग करायचं. त्यानंतर तिथून त्या मार्किंगपासून वरती हा जो कोण आहे तर तिथे तुम्हाला चेक करायचं किती येत असेल. ते जेवढं येतं आहे तेवढं तुम्हाला टेप तिथं ठेवून अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची गोल राऊंडमध्ये. मार्किंग केल्यानंतर त्याला असा शेप देऊन घ्यायचा आणि मग तो शेप चेक करायचा. तर तो शेप किती आला पाहिजे, तर बघा 9.25 आहे तर 10.25 इंच आला पाहिजे, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा आला पाहिजे. तर बघा, इथून असं चेक करायचा, 10.25 आला पाहिजे. समजलं. त्यानंतर बघा, आता तुम्हाला इथून उंचीची मार्किंग करायची. तर आपली उंची किती आहे, उंची आपली पूर्ण उंची 38 इंच. त्याच्यामध्ये तुम्ही 1 ते 1.5 इंच प्लस करू शकता. तर तुम्ही जर खालून पिको करणार असेल तर अर्धाच इंच प्लस करा किंवा 1 इंच प्लस करा. आता इथं बघा, लेनच्या अगोदर आपण जे क्रॉच पॉईंट असतो त्याचं मेजरमेंट टाकून घेऊ. तर त्याचं मेजरमेंट कशा पद्धतीने टाकायचं, तर बघा, ते बघा, इथं आपल्याला हिप घ्यायची.
ही किती आपली 37 भागिले तिला 4 करायचे क्रॉच पॉईंटसाठी भागिले 4 करायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे लुझिंग 2.5 इंच. तर लुझिंग 2.5 इंच प्लस करायची. त्यानंतर जे मेजरमेंट आहे ते आपल्याला इथं घ्यायचं आहे. तर इथं बघा ही किती 37 भागिले 4 करायचं आहे. किती आलं 9.25. याच्यामध्ये प्लस करायचं आपल्याला 2.5 इंच. तर किती आलं 11.75 म्हणजे 11.25. किती आलं 11.25. तर बघा इथं आपला बेल्ट पण असणार आहे. बेल्ट इथं वरती अटॅच होणार आहे. तो बेल्ट किती असणार आहे आपला बेल्ट असणार आहे 1.5 इंचाचा. तर आता ह्या मार्जिनमधून आपल्याला 1.5 इंच मायनस करायचे. तर बघा 1.5 इंच मायनस करायचे. तर किती 10.25 इंच. तर इथून तुम्हाला हे बघा हे जे मार्किंग केलं आहे इथून तुम्हाला क्रॉच पॉईंटची मार्किंग करायची 10.25 वर. आता जे इथं पेपर लहान आहे त्यामुळे मी इथं 10.25 वर करणार नाही, पण तुम्हाला सेम 10.25 वर मार्किंग करायची. 10.25 वर मार्किंग करायची. इथून बघा अशी मार्किंग करून घ्यायची. तर बघा इथून तुम्हाला 10.25 मार्किंग केल्यानंतर तुम्हाला आता इथं क्रॉच पॉईंटचा आकार देण्यासाठी मार्किंग करायची. तर इथं किती द्यायची तुमच्या साईजनुसार तुम्हाला 2.5 इंच द्यायची. आणि तुमची साईज जर प्लस असेल म्हणजे जास्त साईज असेल तर तुम्हाला इथं किती द्यायची आहे 3 इंच द्यायची. समजलं. आता आपण आपल्या साईजनुसार किती देणार आहे इथं 2.5 इंच. तर बघा अशी मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर बघा तुम्हाला आतमध्ये 1.5 इंचावर मार्किंग करायची क्रॉच पॉईंटचा आकार देण्यासाठी. समजला. तुमच्या साईजनुसार 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि अशा पद्धतीने मार्किंग करून राऊंड शेप देऊन घ्यायचा. सेम आता बघा इथं तुम्हाला सेम जसं मी सांगितलं आहे सेम त्याच पद्धतीने मार्किंग करायची. फक्त माझा कार्डशीट पेपर आहे लेंथ कमी त्यामुळे मी इथं कमी मार्किंग केली, पण मी जशी मार्किंग सांगितली तुम्हाला त्याच मेथडने मार्किंग करायची सेम याच पद्धतीने. समजलं. आता इथं बघा तुम्हाला प्लाझोची उंचीचं मार्किंग करायचं. तो उंचीच्या मार्किंगसाठी तुम्हाला टेप कुठून ठेवायचा आहे हे बघा इथून टेप ठेवायचा आहे. तर आता इथं बघा आपला 1.5 इंचाचा बेल्ट आहे. तो 1.5 इंचाचा बेल्टचं मार्किंग ह्या मार्किंग आहे त्यावर ठेवायचं. म्हणजे 1.5 इंचाचा बेल्ट वरती असेल तो मायनस करायचा आहे आणि तिथून आपल्याला मार्किंग करायची आहे. तुमची जी उंची पूर्ण तर ती मार्किंग करायची. तर उंची किती आहे आपली 38 इंच आहे. तर बघा इथून अशी 38 इंच. आता माझी इथं कार्डशीट पेपर कमी आहे. आता इथं कार्डशीट पेपर कमी आहे त्यामुळे मी उंचीची मार्किंग मी 14 इंचावर करते, पण तुम्हाला पूर्ण उंचीची मार्किंग इथून करायची आहे बघा या राऊंडपासून. तर हे बघा इथं असे तसं मानून घ्या तुम्ही. आपण 38 इंचावर इथं मार्किंग करतोय उंचीची. तर हे बघा इथून असा 1.5 इंच आपलं मायनस करून सेम तुम्हाला इथं मार्किंग करायची. हे बघा अशी. तरी मार्किंग कशासाठी जो राऊंड आहे आपला त्या राऊंडसाठी आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची. तर बघा इथे मी अशी पूर्ण मार्किंग करते. तुम्हाला सेम तुमची उंची जेवढी आहे त्याच्यातून 1.5 इंच बेल्ट मायनस करून तुम्हाला अशी मार्किंग करून घ्यायची आहे बघा. आता मी इथं अशी मार्किंग करून घेते 14 इंचावर. त्यानंतर बघा असा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथं बघा तुमच्या कापडची जर लेंथ जी वीथ आहे रुंदी जर कमी असेल तर तुमची ही जी मार्किंग आहे ती इथं खाली पण जाऊ शकते. तुम्हाला इथं जॉईंट देण्याची गरज देखील येऊ शकते. समजलं. तुम्ही जसं कापड फोल्ड करशाल त्या कापडची जशी वीथ असेल तर तशी तुमची इथं ही उंचीचं मार्किंग खाली गेल्यानंतर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. तिथं तुम्हाला जो आहे तो तिथं जॉईंट द्यावा लागेल. तर हे बघा अशा पद्धतीने आपण मार्किंग केली. आता आपण कट करून घेऊ. अगोदर हा राऊंड कट करायचा आहे बघा हा. त्यानंतर क्रॉच पॉईंट कट करायचा आहे. तुम्हाला सेम याच पद्धतीने तुमचं कापड फोल्ड करून मेथड फॉलो करायची. त्यानंतर इकडनं बघा ही उंचीची मार्किंग केली ही कट करायची आपल्याला. तर बघा आता कट केलं आहे. हा जो मध्ये फोल्ड आहे एक बाजूला तो कट करून घेऊ आपण. ते इथून बघा मी असं कट करून घेते. आता हे दोन्ही पण आपले जे आहे त्याच्या दोन्ही आपल्या ज्या आहे प्लाझो
सर्कलच्या दोन्ही तयार झालेले आहे बघा, दोन्ही साईडचे आहे बघा, दोन्ही आपले सेम. तुम्हाला हीच मेथड फॉलो करून तुम्हाला कटिंग करायची. आता बघा, तुमचं कापड जर म्हणजे थोडंसं असं लाईट वेट किंवा असं ट्रान्सपरंट असेल तर तुम्हाला त्यामधून अस्तर लावायचे. तर अस्तर कोणतं लावायचं आहे? क्रॅपचं अस्तर लावायचं आहे. क्रॅपच्या अस्तरवर तुम्हाला हे ठेवून सेम या पद्धतीने तुम्ही क्रॅपच्या अस्तरवर देखील सेम याच मेथडने कटिंग केली तरी काही हरकत नाही. सेम कटिंग करायची. त्यानंतर मेन फॅब्रिकवर ठेवून देखील कटिंग करून घ्यायची. तर हे बघा, अशी कटिंग करायची. त्यानंतर तुमचे हे जे क्रॉच पॉईंट आहे स्टिचिंग करताना बघा, तुम्हाला अगोदर जो स्क्रॉच पॉईंट देते स्टिच करून घ्यायचे. ते स्क्रॉच पॉईंट स्टिच झाल्यावर इथे 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. तर बघा, इथे मी अशी पिन लावून घेते या क्रॉच पॉईंटवर, म्हणजे तुम्हाला असे ते स्टिच करायचे. इथे लक्षात घ्या, हे बघा असे स्टिच करायचे म्हणजे असं फोल्ड होईल ते. आता हे कार्डशीट पेपर आहे त्यामुळे ते असं होतं आहे. अशा पद्धतीने तुमची सर्कलवाली जी प्लाझो आहे ती अशी तयार होईल. तर इथं बघा, या प्लाझोचं काय असतं, तरी हे ना थोडं क्रॉसमध्ये कमी जास्त होतं. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बघा, एक पार्ट घेते मी. तर बघा, आता इथं बघा, हे सर्कल प्लाझोचं कसं असतं तर त्याची जी लेंथ आहे ती खालून थोडीशी कमी जास्त होते. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा एक बघा, हा एक पार्ट घ्यायचा आहे. या पार्टवर असं ठेवायचं आहे बघा असं, आणि इथून तुम्हाला चेक करायचं आहे. जे कमी जास्त होत असेल ते कट करायचं आहे. तर इथं बघा, आता थोडंसं एक लाईन इतकं जास्त होतं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण तुमचा जो सर्कल आहे तो व्यवस्थित येईल, त्यासाठी तुम्हाला हे असं करून घ्यायचं आहे. समजलं? आता कापड हे कार्डशीट आहे त्यामुळे हे नाही होणार, पण कापड होतं कमी जास्त. तर तुम्हाला त्याला खालून सारखं करून घ्यायचं आहे सेम दोन्ही पण. त्यानंतर बघा, तुम्ही अस्तर लावणार असेल तर अस्तर आहे ते सेम जे आहे त्याने कट करायचं, आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. समजलं? जे मेन फॅब्रिक आहे तर 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आता स्टिचिंगचं पण तुम्हाला सांगितलं आहे. हे बघा, एक अशा पद्धतीने हा पार्ट ठेवायचा, त्यावर दुसरा पार्ट घ्यायचा, सरळ ठेवून तुम्हाला हे क्रॉच पॉईंटला शिलाई देऊन घ्यायची. तर बघा, इथे क्रॉच पॉईंट शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर तुमची प्लाझो तयार होईल. म्हणजे असं तुमचा एक पार्ट होईल प्लाझोचा. तर आता हे कार्डशीट आहे त्यामुळे एवढं यावर दिसत नाही. असे 2 पार्ट तयार होतील, 2 पार्ट. तर त्यानंतर बघा, तुम्हाला बेल्ट अटॅच करायचा आहे. ते बेल्ट कसा अटॅच करायचा आहे ते इथे लक्षात घ्या. तर तुम्ही त्याला मधून इलेस्टिक लावणार. ते इलेस्टिक किती असणार आहे? 1 इंचचा. आपल्याला बेल्ट किती ठेवायचा आहे? 3 इंचाचा. तर त्याच्या डबल तुम्हाला मार्जिन घ्यायची, बेल्टच्या डबल मार्जिन घ्यायची. तर म्हणजे 3 इंचाचा बेल्ट घ्यायचा. त्यानंतर अगोदर पूर्ण प्लाझो तुम्हाला खालून स्टिच करून घ्यायची. त्यानंतर वरतून बेल्ट अटॅच करायचा आहे. आणि बघा, इथे इलेस्टिक लावणार असेल तर आता तुमची कमर किती आहे? तर बघा, कमर किती आहे? 31 इंच आहे. तर 31पेक्षा तुम्हाला 2 ते 3 इंच बेल्ट कमी घ्यायचं आहे. म्हणजे आता 31 आहे तर आपण 28 किंवा 27 असा बेल्टची जी इलेस्टिक आहे तो घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला इलेस्टिक इथे जॉईंट करायचं आहे. तर काही नाही, सिम्पल मेथड आहे. अशा पद्धतीने आपण सर्कल प्लाझो कशा पद्धतीने कटिंग करायची इथे तुम्हाला डीपमध्ये सांगितलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.